एजे प्लीज दार उघडा ना. मला फक्त माफी मागायची आहे तुमची. मला खरंच माहिती नव्हतं की आज तुमचे इम्पॉर्टंट क्लायंट्स येतील किंवा त्यांना तुमच्या डब्यातलं काहीतरी खायचं असेल. मला माहिती असतं तर असं काहीतरी नसतं केलं मी. मला माहितीये तुम्ही ऐकताय. हे बघा, हवं तर मला शिक्षा द्या, मला ओरडा, पण दार उघडा. लीला प्लीज स्टॉप, प्लीज. मला आता काही बोलायचं नाही तुझ्याशी. नाही, आधी तुम्ही दार उघडा. एजे, बघितलं सरू, मी तुला सांगितलं होतं ना, ट्रेलर नंतर फिल्म बघायला मजा येईल. लीला आजी, आजी शांत. बघा ना, ते उघडतच नाहीये दार. हे बघा आजी, मी चिठ्ठी पाठवली हे खरंय, पण मला फक्त सॉरी म्हणायचं होतं. म्हणजे मला माहिती असतं ना हे असं काहीतरी होईल तर नसतं केलं मी. आणि हो, मी जेवण पाठवलं नाही, माझी चूक झाली, मला मान्य आहे. मला वाटलं त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये मिळेल ना त्यांना जेवण. तुम्ही बोलता का? मला फक्त 2 मिनिटं बोलायचंय त्यांच्याशी. शांत राहा आधी. तू जे काही केलेलं आहेस ते का केलंयस ते मी समजू शकते बाळा. बरोबर आहे, ह्या प्रेमाच्या नात्यामध्ये कोणीतरी पुढाकार घेणं गरजेचं असतं. आपल्या मनातली भावना समोरच्यापर्यंत पोहोचवणंही तितकंच गरजेचं असतं, पण त्याचबरोबर एकमेकांना वेळ देणं देखील गरजेचं असतं की नाही. अभिरामला थोडा वेळ दे. अगं रागात आहे तो, शांत झाल्यावर बोलेल तुझ्यासोबत. आजी प्लीज, फक्त एकदा तुम्ही सांगा ना त्यांना. अशी का करतेस तू? मी बोलेन त्याच्यासोबत. तू जा आधी, खाली जा, आराम कर, माझ्या रूम मध्ये जा तू. नाही नाही, मी कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार आहे. करू नको आजी प्लीज. बोलते मी त्याच्यासोबत, तू शांत राहा. हं? अभिराम, मी आहे, मला बोलायचंय तुझ्यासोबत. दार उघड. वहिनी, बघितलं, तुम्हाला जे जमलं नाही ते मी करून दाखवलं. मी? आम्ही. हा, ह्यालाच म्हणतात तोंडघाशी पडणं. नाही नाही वहिनी, तुमची म्हण चुकतीये. ह्याला म्हणतात सुंटे वाचून लव्ह स्टोरी जाणं. सरू, काय आहे हे? तुम्हाला नाही कळली का म्हण? नाही कळले. मी एक्सप्लेन करते. आपल्याला काय हवं होतं? एजे लीलावर चिडावेत, आणि एजे लीलावर चिडलेत. आपल्याला हेच तर हवं होतं. लीला सारख्या वेंधळ्या, चाइल्डिश वागण्याचा जराही पोच नसणाऱ्या मुलीला एजे कधीच मनापासून स्वीकारणार नाही, हे मला आधीपासूनच माहीत होतं. ह्याच्यावर फक्त आता शिक्कामोर्तब झालंय. अभिराम, हे बघ बाळा, मी तुझ्या बिझनेस बद्दल कधीच काही बोलत नाही, आणि आपल्या मुलांच्या संसारामध्ये मर्यादेच्या पलीकडे ढवळाढवळ करायची नाही, हेही मला कळतं, समजतं. आज तुझे महत्वाचे पाहुणे आले होते ना, आणि त्यांच्यासमोर तुझी पंचायत झाली, म्हणून तू लीलावर चिडलास. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. चुकलीच नाही लीला. अभिराम, मला फक्त एवढंच म्हणावं असं वाटतं की तिने हे असं का केलं? काय हेतू होता तिचा या सगळ्या मागे? कशाला करायचं तिने? हा अभिराम,
तिला तुझा सहवास हवा हवासा वाटला म्हणून तिनं रूम लॉक केली. तिला तुझी काळजी वाटत होती म्हणून ती 1 मिनिट का होईना तुझ्यासमोर बोलण्यासाठी ती सारखी तुला फोन करत होती. पण तू चिडलास म्हणून मग तुझी माफी मागण्यासाठी तिनं हे असं डब्यामध्ये सॉरीची चिठ्ठी लिहिली. हे सगळं करण्यामागे तिच्या डोक्यात तू तिचा नवरा होतास, हक्काचा कोणीतरी होतास म्हणून तिने हे सगळं केलं रे. आता यात तिचं काय चुकलं तूच सांग. तुला मी आधी देखील म्हटलंय ना विराम, तिलासाठी हे पहिलं लग्न आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी होणारच, साहजिकच आहे आणि बरोबर आहे. ते काय चुकलंय? ती तुझी बायको आहे, तिला तिचा हक्क मिळायला हवा ना. तिच्या जोडीदारानं तिला समजूत घ्यायला हवं. बस एवढीच माझी माफक इच्छा आहे, बाकी काय. बाकी तू समजूतदार आहेस. येते. आजी आजी, काय म्हणाले मी? तो सकाळी बोलेल तुझ्यासोबत. चल. आजी सकाळी मला नाही चैन पडणार. तिला तो बोलेल तुझ्यासोबत, माझी खात्री आहे. चल ना, आता असं करू नकोस बाळा. चल ये खाली, मी वाट बघते. चल ये लवकर, शाणी आहेस. चल ये बाळा. एजे प्लीज उघडा ना दार, प्लीज. नीला वहिनी, हे ना नीला वहिनी, प्लीज प्लीज. नीला वहिनी, किती त्रास करून घेणार आहेस तू स्वतःला? आणि अशी किती वेळ बसून राहणार आहेस तू इथे? जोपर्यंत एजे दार उघडत नाही तोपर्यंत. नीला वहिनी, ऐक ना, प्लीज असं नको वागूस. थोडा वेळ तरी आराम कर, हा प्लीज. मला खरंच माफी मागायची रे त्यांची. त्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अच्छा, तू कुठेही जाणार नाही आहेस ना? ठीक आहे. यश, यश काय करतोयस हे? नाही, तू माझं काही ऐकणार नाही आहेस ना? मग मी तुझं कशाला ऐकू? आणि लीला वहिनी, आपण दोघं एक टीम आहोत ना. मग एक टीम मेंबर अपसेट असताना दुसरा टीम मेंबर त्याला सोडून जाईल का? कधीच नाही. मी तुला कुठेही सोडून जाणार नाही. मी इकडेच बसणार आहे, तुला कंपनी देणार. यश, हे बघ ऐक, तुझा जाऊन झोप. नाही, मी अजिबात जाऊन झोपणार नाही. मी इकडेच बसणार आहे. यश, लीला वहिनी, यश. लीला वहिनी. तू ना अगदी माझ्या रेवसारखा वागतोस. मावशी मला शिक्षा दिली ना की ती पण अशी हट्टाने बसून राहायची माझ्या बाजूला. खूप स्ट्रॉंग बॉन्ड आहे ना तुमचा? खूप स्ट्रॉंग. आता तिला कळलं ना की मी इथे बसले तर धावत येईल मला कंपनी द्यायला. एवढंच ना? मग कॉल लावतो ना तिला.
तुझ्याकडे नंबर आहे तिचा? बोलता तुम्ही? मैं बोलतो बोलतो आम्ही. हो. बोलता? अगं रिसेप्शनच्या वेळी आम्ही अँकरिंग केलं होतं. तेव्हा नंबर सेक्शन झाले होते. आणि सरोजिनी आजीने आम्हाला तुमची रूम डेकोरेट करायला सांगितलेली. विसरलीस का तू? बरं ऐक, ते सगळं जाऊ दे. आता आजीच्या रूम मध्ये जा आणि थोडा वेळ आराम कर. चल. नाही म्हटलं ना मी यश. नाही नीलाविनी, तू ना खूप हट्टी आहेस ग, खरंच. यश, तुझा झोप. मला थोडा वेळ एकटीला बसायचंय. नाही, मी कुठेही जाणार नाही. प्लीज. पक्का? खरंच जाऊ का मी? जातो. एजे, मला माहितीये तुम्ही जागे आहात, तुम्ही झोपला नाही आहात. फ्रेंड्स होत ना आपण. मग माफ करा ना मला. उघडा ना दार. हे जे तुमची वाईफ खूपच रोमॅटिक दिसते ना. लंच बॉक्स हा परफेक्ट वे टू कम्युनिकेशन आहे. एकतर ते छान छान जेवण बनवून आपला मूड चांगला करत असतात, नाहीतर अशा नोट्स पाठवून त्यांच्या आपल्याबद्दलच्या फिलिंग शेअर करत असतात. एजे, एजे प्लीज दार उघडा ना. मला फक्त माफी मागायची तुमची. मला माहितीये तुम्ही ऐकताय. हे बघा, हवं तर मला शिक्षा द्या, मला ओरडा, पण दार उघडा. नाही लीला, आय नीड एव्हरीथिंग परफेक्ट. आपण फ्रेंड्स असलो तरी तुझ्या इनोसन्समुळे मी माझी शिस्त मोडू शकत नाही. लीला, लीला, एजे सॉरी. सॉरी लीला, एजे. एजे सॉरी. खरंच खरंच सॉरी. खरंच सॉरी. आज चल, एजे. आज चल, चल. ते झालं लीला. हे परत रिपीट करू नकोस, बस. काय रिपीट करू नको? मी तुम्हाला परत कॉल करायचा नाही, तुमच्या बरोबर वेळ घालवावा अशी अपेक्षा ठेवायची नाही. की बायको म्हणून तुमच्यासाठी मनापासून काही करावं असं वाटलं तर ते करायचं नाही.
हे जे आपण नवरा बायको आहोत ना, म्हणजे मला नाही माहित नवरा बायकोचं नातं खरं कसं असतं ते, पण म्हणूनच तर मी आजूबाजूच्या लोकांकडे बघून चुकत माकत का होईना शिकायचा प्रयत्न करतेय ना. आता माझी काय चूक आहे? माझाच नवरा असा अति परफेक्शनिस्ट आहे. ती नाहीये तुमच्या स्टँडर्डची, माहितीये मला. मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर दे लीला. काल तू जे काय केलंस ते आपल्या मनाने केलंस? डोंट लाय लीला. आय नो यू वेल. का माझ्या मनात नाही होऊ शकत का असं? तू मुद्दा म्हणून कोणाला त्रास देणं ते शक्य नाही लीला. मी इतके दिवस तुला ओळखतो. असं काहीतरी तू करशील हे शक्य नाही. यू आर इनोसेंट बट यू कांट बी ट्रबलसम. त्यामुळे सांग मला, ह्याच्या मागे कोण होतं? मला कोण सांगितलं नाही, पण सरस्वती मॅडम, लक्ष्मी मॅडम त्या त्यांच्या नवऱ्यांबरोबर असंच वागतात. तेच बघितलं मी. मला असं कळलंय की आपल्या घरात नवरा बायकोच्या नात्यावर एक क्रॅश कोर्स सुरू झालेला आहे. मलाही तो जॉईन करायला आवडेल. पण त्यासाठी एक्झॅक्टली काय फॉर्मॅलिटीज आहेत लक्ष्मी ते तू मला सांग. याआधीही लीलाच्या स्वभावाचा तुम्ही फायदा घेतलाय आणि मी तुम्हाला वॉर्न करून सोडून दिला, पण तरीही तुम्ही काही सुधारला नाहीत. लीलाला ट्रेनच करायचं असेल तर तिला गाईड करा, मिसगाईड नाही. तर आता सांगा, तुम्हाला नक्की काय शिक्षा हवी आहे? पण जे आम्ही असं काहीच केलं नाहीये. आम्ही इनफ लक्ष्मी. से सॉरी टू लीला. हा, सॉरी. सॉरी लीला. असं नाही. ज्या क्रिएटिव्ह पद्धतीने तुम्ही लीलाला सॉरी म्हणायला सांगितलं, त्याच पद्धतीने तुम्ही आता लीलाला सॉरी म्हणणार आहात. लीला, तिथे मागे टेबलावर 2 बुक्स आहेत, त्या या दोघींना दे. यात तुम्ही तुमच्या क्रिएटिव्ह पद्धतीने लीलाला सॉरी म्हणायचं आणि लिहायचंय की लीला वी आर सॉरी आणि परत आम्ही असं वागणार नाही. आम्ही लीलाला सॉरी म्हणायचं, ते पण लिहून? मी लीलाला बाहेर घेऊन चाललोय. मी येईपर्यंत हे काम झालं पाहिजे. हं? आपण बाहेर चाललोय. तुला हवं होतं ना की आपण दोघं टाइम स्पेंड करावं. ॲज फ्रेंड्स आपण ते करू शकतो. चल.